नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत फ्लावर आणि बटाट्याची भाजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत इन्ग्रेडियंट हळद आहे, मालवणी मसाला आहे, लाल तिखट आहे, मीठ आहे, त्याच्यानंतर धनिया पावडर आहे, जिरे आहे, कोथिंबीर आहे, लसूण आणि आल्याची पेस्ट आहे आणि त्यात कोथिंबीर टाकलेली आहे, त्यामुळे असा कलर आलेला आहे। ही आहे चटणी। तर या गोष्टीनंतर आपल्याकडे आहे कांदा आणि टमाटर कापून घेतलेला आहे। या सर्व गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या आणि फ्लावर बटाट्याची भाजी करायची। चला पुढची कृती दाखवतो मी तुम्हाला। हे आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, 2 चमचे तेल आहे आणि त्याच्यानंतर आपण काय टाकलंय, जिरे टाकलेले। आता आपण कांदा ऍड करणार आहोत। आपण कांदा टाकलेला आहे, कांदा आपण पूर्ण खरपूस करून घ्यायचा, म्हणजे ब्राऊन करून घ्यायचा, गोल्डन ब्राऊन। आपण याच्यामध्ये मीठ पण ऍड केलेलं आहे। त्याच्यात आपण टाकलेले आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर मिक्स पेस्ट। धने पावडर आता ऍड करणार आहे। त्याच्यानंतर आहे लाल मिरची पावडर। त्यानंतर आहे हळद ऍड केली आहे। आणि मालवणी मसाला, मालवणी मसाला ऍड केला। आणि हा मसाला किती वेळपर्यंत शिजू द्यायचा? 5 मिनिटं तेल शिजू तर हा मसाला आपण शिजू देणार आहोत। तर आपण 5 मिनिटांनी करू। आता ह्याच्यामध्ये आपण तेल ऍड करणार आहोत। आता या मसाल्याला तेल सुटलेले आहे, आपण पटकन ह्याच्यामध्ये टमाटर ऍड करूया आणि पटापट मिक्स करून घ्यायचं। चांगला मसाला खरपूस झालेला आहे। त्याच्यामध्ये आता फ्लावर आणि बटाटा ऍड करणार आहे। फ्लावर आपण स्वच्छ धुवून घेतलेला, हा प्रॉपरली आपण मिक्स करून घ्यायचा। फ्लावर आणि बटाटा शिजण्यासाठी आपण थोडं पाणी ऍड केलेलं आहे याच्यामध्ये। तर आपल्याला किती वेळेसाठी ठेवायचं आहे? 10 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण हे शिजू द्यायचं आणि मग आपण 10 मिनिटानंतर तुम्हाला दाखवतो काय भाजीचं रूप दिसतं। मसाल्याचा टेस्ट तर छान येतो, तर 10 मिनिटांनी तुम्हाला दाखवतो भाजी कशी दिसते। ही आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। दिसायला तर भरपूर सुंदरच दिसत आहे आणि टेस्टी खाण्यासाठी तितकीच असणार आहे। तर तुम्ही जरूर ही ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। आणि मुंबईकर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।